आज बनवतोय आपण हाय प्रोटीन युक्त असा नाश्ता, जो लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच उपयुक्त ठरेल। थंडीचे दिवस चालू आहेत, अशामध्ये असे प्रोटीनयुक्त नाश्ते खाल्ले तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील। सोबतच असलेल्या कमजोरी, थकान आणि सांधेदुखी असे बरेचसे आजार असतात, त्यावर हा नक्कीच इलाज करेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी कुठला नाश्ता बनवू? आई आज काहीतरी वेगळं बनव गं, रोज तेच तेच नको। तर त्यासाठी तर हा नाश्ता अगदी उपयुक्त ठरणारा आहे। तर आज बनवूयात अगदी नवीन चमचमीत असा नाश्ता। तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। इथे बघा, आपण घेतलेला आहे समप्रमाणात सर्व जिन्नस। जसं 1 वाटी तांदूळ घेतलं, त्याला 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटीच उडदाची डाळ आणि 1 वाटीच हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटीच शेंगदाणे। डाळी साली सगट वापरायच्या। डाळीच्या सालींमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, विटॅमिन्स असतं, तर इथे डाळी साली सगटच वापराव्यात। शेंगदाणे वापरावे, कारण शेंगदाण्यामध्ये स्मरणशक्ती वाढवण्याची, मन तीक्ष्ण होते। भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो। यात अनेक पोषक तत्व आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि केसांना मजबूती मिळते। आणि बाकीचे जे कडधान्य आपण जे डाळी जे वापरलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला भरपूर असे प्रोटीन्स मिळतात। तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे 3 ते 4 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। आणि 4 तासानंतर इथे बघा, आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊयात। तुम्हाला जर हा नाश्ता दुसऱ्या दिवशी बनवायचा असेल, तर तुम्ही रात्रभरासाठी भिजवलं तरीही चालेल। वाटताना स्मूथ वाटायचं, आवश्यकतेनुसार पाणी घेतलं तरीही चालेल। अगदी स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता, याप्रमाणे मी सर्वच हे वाटून घेतलेलं आहे। तर आता शेवटच्या भांड्यामध्ये काय करायचं, 1 मुठी कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। तर हे सुद्धा आता आपण छान असं वाटून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये मिक्स करूयात। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। वाटताना अगदीच जास्त पाण्याचा वापर नको, नंतर आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो। तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता घालूया त्याच्यावरतून थोडंसं पाणी, कारण हे थोडंसं दाटसर वाटत आहे। बघू शकता तुम्ही इथे, नाही दही वापरणार आहे आपण याच्यामध्ये, ना इनो, ना बेकिंग पावडर, ना बेकिंग सोडा। अगदी फर्मंट करायची सुद्धा गरज नाही आहे। वाटल्यानंतर लगेच तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। जर आधी हे सर्व जिन्नस भिजत ठेवलं की मग झटपट हा नाश्ता बनून तयार होईल। चवीनुसार मीठ घालूयात। रोज तेच ते नाश्ते करून कंटाळा येतो, तर असा नाश्ता नक्कीच ट्राय करा, जो खरोखर हेल्दी आहे। तुम्ही याच्यामध्ये बघितलं, आपण जे जिन्नस घातलेले आहेत त्याचे फायदे मी तुम्हाला सांगायला नकोत। आता याच्यासोबत एक चटणी बनवून घेऊया। तर खोबऱ्याची चटणी बनवतोय आपण इथे, ओल्या नारळाची। तर इथे ओलं नारळ घेतलेला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 मुठी छान हिरवा कोथिंबीर घालायचा मस्त, आणि 1 चमचा जिरं घालूयात। आता या चटणीमध्ये बघा, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा साखर घालू शकता, काळं मीठ घालू शकता, दहीसुद्धा घालू शकता। पण आज आपण अगदी साधी चटणी ठेवणार आहे। तर इथे मी घातलेलं आहे जिरं आणि मीठ। पाणी घालून आता ही चटणी वाटून घेऊयात। छान अशी स्मूथ चटणी वाटल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता, मस्तच। तर आता चटणी साईडला ठेवूयात आणि पटकन असे मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता तयार करूयात। तर तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, थोडंसं तेल लावून घेऊयात। भाजी पोळीऐवजी वेगळं काहीतरी खावंसं वाटेल, त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा नाश्ता ट्राय करू शकता। सकाळचा नाश्ता असो किंवा मग संध्याकाळची छोटी मोठी भूक असो, त्यासाठी सुद्धा अप्रतिम ठरेल हा नाश्ता। आणि असा आहे की घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल। तर छान असे मस्त आपण याच्यावरती डोसे घालून घेऊयात। डोसा म्हटलं की मुलांना खूप आवडतो, तर तुम्ही असे वेगवेगळेच डोसे जर त्यांना करून दिले तर नक्कीच त्यांच्यात प्रोटीन, विटॅमिन्स, कॅल्शियमची कमतरता भासणार नाही। बघू शकता, छान असा कलर आलेला आहे। तर चला आता याला पलटून देऊयात। मस्तच, वाव, परफेक्ट। बघू शकता तुम्ही, याला जाडी बघा, कलर बघा, काय अप्रतिम आलेला आहे। आपण याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे, जसा सोडा घातलेला नाही आहे, इनो घातलेला नाही आहे, दहीसुद्धा वापरलेलं नाही आहे। अगदी हेल्दी म्हणजे हेल्दीच हा नाश्ता झालेला आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता, वाव, काय अप्रतिम दिसतोय।
चटणीसोबत तर भन्नाट लागतो। एकदा आवर्जून बनवा, तुम्हाला खूप आवडेल आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा। रेसिपी आवडली तर हक्काने लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा। स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची।